सर्वांना नमस्कार. तर आज मुलांना खायची होती मॅगी. तर तशी मी सारखी त्यांना मॅगी देत नाही. फक्त महिन्यातून एकदा किराण्यासोबत त्यांना मॅगी मी आणलेली असते. कारण दोघांना पण मॅगी खूप आवडते आणि आज स्कूलमधून आल्यानंतर त्यांना नाश्त्यासाठी तसंही काही ना काही लागतंच. तर मग आज शुभ्राला मॅगी बनवायची होती तिच्या हाताने. तर तिने खूप छान मॅगी बनवली आणि विवान इथे तिच्या हाताखाली तिला मदत करत होता. तर ही अशी छान मॅगी तिने बनवलेली होती आणि मग मुलांसोबत मी पण थोडीशी खाऊन बघितलेली होती. तर खरंच खूप छान झालेली होती मॅगी. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं शुभ्राला ड्रेस आणण्यासाठी, कारण शुभ्राचा आता लवकरच बड्डे येतो आहे आणि मग तिच्या पप्पांना इतर दिवशी सुट्टी नसते, वेळ नसतो. तर त्यामुळे आज त्यांना वेळ भेटलेला होता. तर ते बोललेले की आपण आज शुभ्राला कपडे घेऊन येऊ, नंतर परत मग जमणार नाही. आता शुभ्राला कपडे घ्यायचे म्हटल्यानंतर लगेचच सहजासहजी ते काही चॉईस होत नाही. तर 2-3 दुकानं फिरावंच लागतात आम्हाला. तर तसे आम्ही 2-3 दुकानांमध्ये गेलो, पण तिथे काही तिला चॉईस झालीच नाही, तिला आणि तिच्या पप्पांना. मग त्यानंतर आलो आम्ही दिंडोरीच्या प्रसिद्ध दुकानामध्ये म्हणजे मनभरीमध्ये. तर शुभ्राला साधं जीन्सची पॅन्ट आणि टॉप घ्यायचं होतं यावेळेस, कारण दिवाळीलाच खरेदी झालेली आहे तिची. शुभ्राचा ड्रेस घेतल्यानंतर आम्हाला लाडूचं मटेरियल पण घ्यायचं होतं, कारण आता थंडी पडायला लागली आहे आणि थंडीचे लाडू पण करायचे होते. तर वेळ तर खूप झालेला होता आणि तशी पण गावामध्ये मिरवणूक पण होती, तर त्यामुळे खूप गर्दी होती. मग आम्ही लाडूचं जे मटेरियल घ्यायचं होतं ते पुढे ढकललं, कारण जवळजवळ 7 वाजलेले होते आणि मला घरी आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता. तर ऑलरेडीच घरूनच उशिरा निघालेलो होतो आम्ही ड्रेस घेण्यासाठी, तर मग त्यामुळे आम्ही ते पुढेच ढकलून दिलं. तर त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग मला करायचं होतं स्वयंपाक. आम्हाला घरी सोडल्यानंतर शुभ्राच्या पप्पांना काहीतरी काम आलेलं होतं, तर ते लगेचच गेले आणि त्यानंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला लागले. तर दिवाळीचे आमच्याकडे नारळ शिल्लक होते आणि शुभ्राच्या पप्पांनी त्याची साल वगैरे काढून ठेवलेली होती. तर विवानला नारळ फोडायला खूप आवडतं, तर त्याने ते नारळ फोडायला घेतलं. त्याला प्यायचं होतं नारळातलं पाणी. तर बराच वेळपासून विवान नारळ फोडत होता, पण ते काही फुटत नव्हतं आणि त्यातलं पाणी काही निघत नव्हतं. आता पाणी निघायला पण लागलेलं होतं, पण मग ते अर्धं तर खालीच सांडून गेलेलं होतं. तर शुभ्रा त्याच्यावर चिडली होती की "आण मी फोडते, तुला काही जमत नाही." पण विवान कशाचा ऐकतोय आणि मग दोघांची मस्ती चालू झालेली होती. तर जसं तसं 2-3 घोटांचं पाणी निघालं आणि मग दोघांनी पण थोडं थोडं ते घेतलं. तर मुलांना मजा येते आणि मुलांचा होमवर्क पण राहिलेला होता, त्यामुळे मी लगेचच त्यांना होमवर्कसाठी बसवून दिलेलं होतं. तर त्यानंतर मग मी माझा स्वयंपाकाला लागलेलीच होती. तर इथे मी जास्त काही नाही, वरण भात, भेंडीची भाजी आणि पोळी बनवलेली आहे. तर आठवड्यातून 2-3 वेळेस आहे ना आमच्याकडे वरण भात हा होतो, कारण मुलांना वरण भात आवडतं आणि मग पूर्ण पोटभर छान जेवण पण करतात मुलं. तर शुभ्राच्या पप्पांना भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी बनवलेली होती मी शेंगदाण्याची चटणी. तर कसा वाटला आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉग